नमस्कार. आपल्या संदीप आगाव 7504 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. काल दिनांक 23/11/2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये जे उमेदवार बहुमताने थोड्याफार मताने निवडून आलेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. जे पराजित झालेत त्यांचंही अभिनंदन. त्यांचं यासाठी की त्यांना एक संधी आहे, लोकांच्या मनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची एक संधी त्यांना मिळालेली आहे, म्हणून त्यांचंही अभिनंदन. तसं मी राजकारणावर जास्त बोलत नसतो आणि मला आवडतही नाही, पण आज यासाठी बोलावंसं वाटते मला की 2024च्या लोकसभा निवडणूक काही दिवसापूर्वीच लागली होती. त्यामध्ये महायुतीचे बरेच उमेदवार जे आहेत ते पराजित झालेत. त्यांचा पराजय स्वीकारला. पण आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही पराजित झाले म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी आपण म्हणू, तर महाविकास आघाडीला बऱ्याच ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. तर त्यामध्ये जेव्हा महायुतीचे उमेदवार लोकसभेमध्ये पराजित झाले त्यावेळेस त्यांनी पराजय स्वीकारला. त्यांनी मान्य केलं की जनतेनं आपल्याला आपली जागा दाखवली, मान्य केलं. आणि त्यावेळेस लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला बहुमत प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणजे त्याचे बरेच उमेदवार चांगल्या मताने निवडून आले. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही EVMला दोष दिला नाही. खास यासाठीच मला बोलावंसं वाटते की ज्यावेळेस त्यांचे उमेदवार त्यांच्या मनाप्रमाणे निवडून आले त्यावेळेस त्यांनी कुठल्याही EVMला दोष दिलेला नाही किंवा महायुतीनेही दिला नाही. महायुतीसुद्धा म्हटली नाही किंवा त्याचे EVMमध्ये घोटाळे केले म्हणून आम्ही पराजय झालो. पण कालचं इलेक्शन बघितल्याच्या नंतर, कालचा निकाल बघितल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा संजयजी राऊत जे आहेत त्यांचं मी एक ट्विट बघितला की त्यांच्यामध्ये दम असेल किंवा त्यांना पॉसिबल असेल किंवा खरंच लोकांच्या मनात जागा आहे किंवा नाही हे जर बघायचं असेल तर त्यांनी आता त्या पेपरवर निवडणूक घ्यावी, म्हणजे पारंपरिक पद्धतीने इलेक्शन घ्यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणजे मशीनमध्ये घोटाळा झाला, थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की मशीनमध्ये घोटाळा झाला आहे. बघ, ज्यावेळेस आपले उमेदवार येतात त्यावेळेस मशीनमध्ये घोटाळा होत नाही, जेव्हा आपले पडतात तेव्हा घोटाळा होतो. हे कुठेतरी चुकीचं आहे, हे वक्तव्य चुकीचं आहे असं मी म्हणेन. पण याच्या पुढे जाऊन जर समजा मला वाटतं 2019मध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं, त्यावेळेसही काँग्रेस राष्ट्रवादीनं हेच पंडा वापरला होता की नाही EVMमध्ये घोटाळा झालेला आहे की ज्याच्यामुळं पूर्णपणे महायुतीचे म्हणजे भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार आले. मग ही पूर्वकल्पना यांच्याकडे असताना निवडणूक सुरू होण्याच्या पूर्वी यांनी निवडणूक आयोगाला असं निवेदन का नाही दिलं, प्रश्न आहे ना. जर मला माहिती आहे की एखाद्या गोष्टीमध्ये चूक होऊ शकते होण्याची दाट शक्यता आहे, मग त्याची प्रिकॉशन ज्याला म्हणतो आपण, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे ना. जर आपल्याला माहिती आहे की EVM मशीनमध्ये घोटाळा होणार आहे, युतीचं सरकार येणार आहे, मग त्याचं जे निवेदन आहे ते अगोदरच निवडणूक आयोगाला दिलं गेलं पाहिजे. सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे पराजय झाल्याच्या नंतर कोणाला तरी दोष देणं म्हणजे हे कसं झालंय माहिती का, जे मुलं म्हणजे थोडक्यात काय आहे की स्वतःची चूक हे लोक मान्यच करीत नाही. आम्ही बघतो बरेचसे मुलं असतात पेपर झाल्याच्या नंतर बाहेर आले मग त्यांचं चालू होतं मला टाईम पुरला नाही, प्रश्न खूप किचकट होता, ते प्रश्नच समजत नव्हती, प्रश्नाची भाषाच समजत नव्हती. म्हणजे एकंदरीत कुठलाही स्वतःवर दोष घेणारे नाहीत, हे दोष स्वतःवर घेणारच नाहीत, हे मान्यच करणार नाही लोक. तर हे मला वाटतं चुकीचं आहे. मी एवढ्यासाठीच बोलत होतो की जेव्हा आपण विजयी होतो तेव्हाच EVM मशीनमध्ये घोटाळा नसतो. आपला पराजय झाला की EVM मशीनमध्ये घोटाळा आहे हे सांगणं थोडक्यात चुकीचं आहे. एवढंच मला या व्हिडिओद्वारे म्हणायचं होतं की जे काही पराजित झाले त्यांनी हे मान्य करा की आपण लोकांच्या मनात बसण्यामध्ये कुठंतरी कमी आहोत, हे मान्य करा. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.